आज आपण भेंडीचा एक प्रकार बघूया. त्याचं नाव आमच्या इकडे माझ्या सासूबाईंनी मला शिकवलेलं, भेंडवणं म्हणतात त्याला. तर ॲक्च्युली काय झालेलं आहे, जर जुनी असतं ना, भेंड्या, तर ते पण चालतं ह्याच्यामध्ये. काय काय त्याची आमटी बनवतो आपण आणि ते असं चोखून शेवग्यासारखं चोखून फेकू शकतो. पण मी आपल्या ताजी भेंडीच घेतलेली आहे आणि जुनी असली तर फेकून देण्यापेक्षा ते भेंडवणं करायला बरं. तर भेंडवणा असं आपण ते आंबट, गोड, तिखट असं सगळं प्रकार असतं, ते म्हणजे टेस्ट असते त्याच्यामध्ये, स्वाद. तर आपण बघूया की ते कसं बनवतात ते. मी थोडंसंच बनवणार आहे म्हणून मग आपलं थोडं थोडं प्रमाण घेतलेलं आहे. चला. ह्या मी छोट्या छोट्या होत्या, तर 7-8 भेंडी घेतल्या आणि असं मध्ये स्लिट मारून बघितलं आणि त्याचे 2-2 तुकडे करून घेतले. हां. आणि ह्या चिंच गुळाचं कोळ घेतलं आहे. चिंच गुळाचं आपण चिंच गरम पाण्यामध्ये भिजवून चिंच कोळ घेतलं आहे मी. हळद चिमूटभर घ्यायची, म्हणजे 1 चमचा. हिंग चिमूटभर. लाल तिखट घ्यायचं. धणे जिऱ्याची पूड घ्यायची. सगळं 1-1 चमचा. एक लाल तिखट 1 चमचा, टीस्पून. आणि धणे जिऱ्याची पूड 1 चमचा घेतले. हे गोडा मसाला घेतला. गोडा मसाला लागतो ह्याच्यामध्ये. हा पण 1 चमचा घेतला आहे मी. दाण्याचं कूट किंवा दाण्याचं कूट नसलं तर दाणे आहे ना, ते भाजून त्याला बुक्का करायचा आहे. आणि तीळ घेतलं 1 चमचाभर, कारण मी थोडंच करणार आहे ना, तर जसं तुम्ही जास्त केलं तर तुम्ही जास्त घेऊ शकता, रस्सा बनवायचा ना म्हणून. तीळ घेतलं 1 चमचा. 1/2 चमचा मी खसखस घेतलेली आहे. कारण माझा गोडा मसाल्यामध्ये खसखस नव्हती मी घातलेली, म्हणून मी हा खसखस वेगळा घेतलेला आहे. आणि हे सुकं खोबरं मी 1 टेबलस्पून घेतलं, भाजून घेतलेलं आहे. ह्याला बुक्का करायचा, वाटून घ्यायचं आहे. आणि फोडणीसाठी मेथी, मोहरी आणि जिरं घेतलं आहे. ह्याच्यामध्ये कढीपत्ता वगैरे असे घालून त्याची चव नाही बदलायची आहे, त्यामुळे कढीपत्ता वगैरे, कोथिंबीर वगैरे नाही लागत. ठीक आहे. तर मी काय करते आता, हे आहे ना, भेंडी आपण फोडणीला टाकूया आणि चिंचगुळाचा कोळ घालून मी फोडणीला टाकते आणि मग हे वाटण करून घेते. त्या वाटणामध्ये आपल्याला जाणार आहे, हे बघा, खोबरं, दाण्याचं कूट, तीळ आणि खसखस. ह्या एवढ्या 4 वस्तू ह्या वाटणामध्ये जाणार आहे आपल्या. ठीक आहे. चला तर. हे मी तेल थोडंसं म्हणजे 2 टेबलस्पून घेतलं, थोडंसं नाही घेतलं, कारण आपण भेंडी आहे ना ती थोडीशी आधी परतवूया आणि मग चिंचेचं कोळ आणि ते मसाला वगैरे आपण घालूया. त्यामुळे 2 टेबलस्पून तेल घेतलं आहे. हे गरम झालं ना की मग आता मी हे मोहरी, जिरं आणि याच्यात मेथी कंपल्सरी घालायची. तसं मी सगळ्या भाज्यांमध्ये सगळीकडे 2-2 दाणे तरी मेथी घालते, पण ह्याच्यात जरा जास्त घालते काय काय भाजी आमटीमध्ये. हां. आपण बघूया तेल गरम झालं आहे, थोडंसं गरम व्हायचं आहे. हां, झालं आहे. आता आपण ही भेंडी घालूया. सगळीकडे ना हे तेल लागलं ना, आपण लाकडी काळसणीपर्यंत आवाज नाही लागतो. आता मी ह्याच्यामध्ये ना हे चिंचगुळाचं कोळ घालते, नाहीतर मग ते हे चिकटपणा येईल ना त्याला, त्यामुळे. हां. हे भेंडवणं आहे ना, खाऊन बघा एकदा करून, खूप छान लागतं, टेस्टी लागतं. गरम गरम भात, भेंडवणं आणि एखादा पापड घ्या, नंतर लोणचं घ्या, पण पापड घेतलं जास्त छान लागतं. हे घातलं. आता मी ह्याच्यामध्ये ना आपला मसाला घालून टाकूया. हा मसाला घालते. हे घातला. मग हिंग आहे ना मी फोडणीत नाही घालत, स्टीलच्या भांड्यानं हिंग घातलं फोडणीत, तिकडं चिकटतं आणि करपतं, त्यामुळे मग नंतर घालायची, मग छान वास येतो. हे घातलं. आता तिखट आणि धणे जिऱ्याची पूड आणि गोडा मसाला ऑलरेडी घातलेला आहे. आता मीठ घालणार, चवीप्रमाणे मीठ घाला. आणि आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालू शकतो. तर मी आता काय करणार, अर्धा पेला पाणी घालून ना शिजवते मला, तोपर्यंत मग मी वाटण करून घेते. हां, पाणी घालते मी. हे बघा, आता पाणी घालायला हरकत नाही. ही चिमणी नाही लावली म्हणून मग आता खोकला, डास लागला. आता हे शिजू देऊया, तोपर्यंत मी वाटण करते. हां फ्रेंड्स, हे बघा, हे आपलं भेंडी शिजली आहे. हे बघा, 5 मिनटात शिजते ही भेंडी. हां,
आणि मी थोडंच बनवलं त्यामुळे मग वाटण पण माझं थोडंसंच आहे. मी तो वाटण केलं आहे आणि आता हे मी ह्याच्यामध्ये घालते आहे. आणि तुम्हाला जसा रस्सा तुम्ही जास्त बनवलं ना तर तुम्ही जास्त हे करा वाटण आणि जास्त रस्सा करा, कळलं. मी आता अजून थोडंसं याच्यात पाणी घालेन म्हणजे भाताबरोबर आपल्याला थोडंसं खाता येईल. चपातीबरोबर पाहिजे चपातीबरोबर खाऊ शकतो एवढंच. हे जे मिक्सरचं भांडं आहे ना ते धुवून तेवढंच पाणी फक्त घालते मी. ठीक आहे. हे पहा, हे आता खदखदलं ना की मी आपण प्लेटिंग करूया. खूप छान होते ही भेंडवणं याला म्हणतो आपण, भेंडवणं. आणि हे बघा करा, कारण मला नाही वाटत यूट्यूबमध्ये कोणी टाकलेलं नाही आहे भेंडवणं. हां, तर हे भेंडवणं तुम्ही जसं जास्ती माणसं असले तर जास्त भेंडी घ्या, पातेलं मोठं घ्या तो घ्या. आणि हे सुकं खोबरं, तीळ, दाण्याचं कूट किंवा दाणे सगळं जास्त प्रमाण घ्या. चिंच गुळाचं कोळ करण्यापेक्षा मग चिंचेचं कोळ करा आणि गुळ वेगळं असं घाला. मी आपलं माझं करून ठेवलेलं मी, म्हणून थोडं 1 टेबलस्पून एवढंच यायला भेंडवणं. एकदा करून पहा. रेसिपी आवडलीस लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.